तर चला बोकड तुम्हाला मी दाखवतो आता. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवस झाले आपण कोकणातले जे व्यवसाय आहे ना तर पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतोय. त्यातील हाच एक असा एक व्यवसाय आहे जो म्हणजे शेळीपालन आणि कोंबडी पालन. जर शेळीपालन जर बोलला ना तर आजकाल कोकणामध्ये फार कमी झालेला आहे. तर हा शेळीपालन आणि कोंबडी पालन व्यवसाय आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर हा व्यवसाय जर तुम्हाला बघायचा झाला ना तर देतो इथला मी पत्ता सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगतो. हे बघा, पॉयनर साईडला आलात ना तर MIDC साईडने हा जो रस्ता गेला आहे, मेन रस्ता त्या साईडला आहे. हा MIDC साईडचा रस्ता आहे. MIDC साईडच्या रस्त्याने यायचं आहे तुम्हाला. हे जे गाव आहे ना, चरी गाव आहे, चरी. आणि या लोकेशनला पण चरीच बोलतात. जर आपल्याला जर बघायचं झालं ना, ज्या लोकेशनवर आपण चाललो तर हा कच्चा रस्ता आहे. बघा, कच्चा रस्ता आहे आणि ही खाडी आहे, खाडी आलेली आहे. खाडीची जी मोरी आहे तर चरी गावात असलेली चरी, हे बघा या इकडं चरीच आहे. आणि चरीवरनं आपल्याला जायचं आणि त्या साईडला असलेला हा लोकेशन बोलायचं झालं ना तर याच्या व्यतिरिक्त गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जिथून तुम्ही ही व्हिडिओ बघताय ना तिथून तुम्हाला जर का यायचं झालं ना तर मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टच करून तुम्ही नक्कीच येऊ शकता इथपर्यंत. तर इकडं बघा आई कशी मेहनत करते. आजकाल म्हातारी माणसांना अशी मेहनत करणं अजून पण सोडले नाही. कोकणामध्ये बोललं ना तर म्हाताऱ्या माणसाचीच असलेली मेहनत ते काही ना काही ना दिवसभर करतच बसणार. हे बघा चाललेत का आता. हां, पण त्यांनी बघा पूर्ण झाडांना ना भर घेतले. आता हे बघा पूर्ण झाडांना भर घेतले आणि इकडं जाम लागलेत आईच्या. हां, गावात जाणार का? हे तुमचेच आहे ना हे गार्डन? गावातली, चरी गावातली ना? हां, चरी गावातली. तुम्हाला दाखवतो लोकेशन बघितलं ना. बघा मस्तपैकी खाट वगैरे बसायला एकदम आरामात सुंदर. इकडे जर तुम्ही बघितलं नाही बघा, ही आले, ही खाडी आले, खाडीचा पाणी आलाय. आणि इथं पण मच्छी पावसाळ्यामध्ये बरेचसे मारतात लोक. मस्तपैकी इथं पगोल्या टाकायच्या आणि इथंच बसायचा. 2-4 चिंबोरा भेटला का घेऊन जायचं. तुम्हाला जसे जाम लागलेत हे बघा, झाडाला जाम लागले. ते जाम विकायला येतात मार्केटमध्ये बरेचसे. तर हे बघा, मागच्या वेळी आपण व्हिडिओ केली होती ही, ती म्हणजे पूर्ण ज्याला जर बीच पाहिजे असेल ना माशांचा तर हा पूर्ण जो आहे ना तुम्ही नजारा बघताय पुढं, तो हा पूर्ण सेटअप आहे त्यांचा. तिथे तुम्हाला बीज मिळतात माशांचे. आणि तुम्हाला जर का घ्यायचे असतील जर बोकड आणि जर का कोंबड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला मी दाखवतो आतला नजारा जर बघितला ना तर बघा हा असा आहे त्यांचा ठेवायचा सेटअप. जर बघितला ना कसा घर बांधलं बघा त्यांनी. ह्याच्या आतमध्ये असलेलं हे बोकड. तर चला बोकड तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा, तर हे बघा हे आहेत वेगवेगळ्या जातीचा असलेलं बोकड. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना तर बघा हा नजारा बघायला मिळतोय. त्याच्यामध्ये बघा मोठा बोकड, त्याच्यानंतर बकरे पण आहेत. बकऱ्या पण आहेत. हा, बकऱ्या मिक्स हां. आहे. तर आता हे कोणत्या कोणत्या जातीचं आहे ते बोकड? हे बिट्टल जातची बकरी आहे. ही विठ्ठल. हा, ही बिट्टल बघा बिठ्ठल जातीची असलेली बकरी. आणि आता याच्यापासून काय म्हणजे प्रोडक्टसाठी आहे. हीच वापरताय, हा, विकण्यासाठी वगैरे नाही आता ही? सध्या आत्ताशीच चालू केलेलं आहे. हां, 1 वर्ष झालं आहे. 1 वर्षात मला जवळजवळ 12 पिल्ली भेटलेली आहेत. एका वर्षामध्ये 12 पिल्ले 12 केलेले पिल्ली. आहेत. आता ती जवळजवळ 3-4 सेल केलेत हां, आणि आता परत सुरुवात. आता परत नवीन पिल्ले चालू झालेत. त्याच्यामध्ये दुसरी कुठली आहे? हां, हा एक पिल्ला आहे हे बघा. नवीन पिल्ले चालू झालेत हा आता. कुठला आहे? कुठला हे बिठ्ठल? क्रॉस बीटल आहे. क्रॉस बीटल आहे का? कोटाची क्रॉस बीटल आहे. याची याची बघा. क्रॉस बीटल आहे. ती हा कोटा जातीचा आहे का? हा, बोकड? कोटा जातीचा आहे हां, बोकड. कोटा जातीचा बोकड बघा. पुढे बघा, जर तुम्ही बघितलं ना, आहे ना. हां, हे बघा, तुम्ही जर चेहऱ्याला बघत असाल तर वरती असा म्हणजे उठलेला आहे चेहरा त्याचा, नाक. कोकण कन्या ही कोकण कन्या आताच वेलली आहे. तिने पण आताच बच्चा टाकलेला आहे. ही आहे ना त्याचा? हा बच्चा हां, हे तिचा बघा, आहे. कोकण कन्याचा असलेला छोटासा कोकरू बोलतात नाही ना? हा, कोकरू. हां, कोकरू. हा कुठला आहे? तो क्रॉस ब्रीड आहे त्याचा पण. हा पण क्रॉस ब्रीड आहे. हां, हे बघा बोकड आहे ना? पाटच आहे. हां, नाही बकरी आहे. बकरी आहे. हां, ही पण बकरी पाट आहे. बोलतात तिला. पाट. हम्म. हां, ही पण बकरीच आहे. ही बघा, ही पण बकरीच आहे. तर अजून कुठल्या जातीची आहे? ही पतिरा जातीची आहे. पत्र्या जातीची. पतिरा पतिरा जातीची तुम्हाला आता बघायला मिळतं. ही बघा, ही क्रॉस आहे पतिरा. पतिरा ही क्रॉस आहे. हां, पतिरा जातीची असलेली बकरी. ही आपली गावठीमध्ये आणि तुम्हाला बघायला मिळतं गावठी. हे बघा, गावठी बकरी. गावरान बोलतात तिला. गावठीचं पिल्ले आहे सध्या? पिल्लं नाही. पिल्लं नाहीत. पिल्लं नाही. आणि हा कोणत्या जातीचा बोलला? शिरोई जातीचा. शिरोई. हे ब्रीडिंग साठी आणलेलं खास. आता त्याला वर्ष सुद्धा नाही झालेलं आहे. हा बोकड आहे ना? हा, बोकड आहे. हा बोकड आहे बघा, शिरोई जातीचा. आता तुमच्याकडे टोटल किती आहेत तरी पण जातीचे? 4-5 जातीचे आहेत. 5 जातीचा म्हणजे आहेत. म्हणजे 5 जातीचे जर कोण जर आला
तर किती महिन्यानंतर जर घ्यायचं झालं तर हे तर वर्षानंतरच. 1 वर्षानंतर. सध्या तुम्ही विकताय हे नाही, सध्या प्रोडक्ट चालू आहे. प्रोडक्टसाठी? मी 2 भाऊ आहोत. हां. एक अनिकेत म्हात्रे, विशाल म्हात्रे, म्हणजे म्हात्रे ब्रदर्स 2. त्यासाठी मोबाईल नंबर द्या तुमचा. 87 93 33 93 64. या नंबरवर कॉल केला तर तुम्ही उचलून सांगाल ना. हां, तर हा बघा, हा त्यांचा असलेला पूर्ण सेटअप, पूर्ण बोकडांचा आणि बकरींचा म्हणजे प्रोडक्ट उत्पन्नासाठी आता त्यांनी आणलाय. आणि हा बघा, इथंच तयार झालेलं आहे सगळं. हा सर्व इथंच तयार झालेले आहेत ना. हम्म. आणि हा बघा, हा त्यांचा पूर्ण सेटअप आहे. बाहेर बरीचशी जागा आहे, त्याच्यामुळे चरायला बाहेरच सोडतो. बाहेरच सोडता ना. हां, जर गावठी बोललं तर बाहेरचा खाल्लेला जो असतो त्याला आपण बोलतो गावठी, मग ते कुठल्याही जातीचे असो, आहे की नाही. तर चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही कोंबड्याचं उत्पन्न ते कशा प्रकारे घेतात ते. तर हा जो आहे ना पूर्ण सेटअप, हा बघा, हा रस्ता तुम्हाला कच्चा रस्ता दिसतोय. हा काही दिवसांनी बनणार आहे, म्हणजे कमीत कमी पावसाला सुरू व्हायच्या आधी हा रस्ता बनणार आहे. तर गाडी आहे ना तुमची तिकडून आतपर्यंत गाडी येत आहे. आता हा पण तुम्हाला दाखवला बकरी पालन जो आहे, शेळी पालन, हा पूर्ण त्यांचा सेटअप आहे. याच्यामध्ये पण काय करणार आहे का खाद्य ठेवलेलं? खाद्यासाठी आहे ते. खाद्यासाठी. आता आपण तिकडे चाललो, तिकडे आहेत बघायला मिळतील त्या अशा कोंबड्या, ज्याला आपण गावठी सफेद कोंबड्या बोलतो. हे बघा, तलाव पण आहे. हे बघा. तर आता चला तलाव तिकडे. पण आहे, तलावात मच्छी तयार असतो. आता आहे सध्या मच्छी? आता आहे ना, आता नाही आहे. आता हार्वेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर डबल परत माल सोडलेला. आता 3-4 महिन्यानंतर चालू होईल. म्हणजे पावसाळा गेल्यानंतर सुरुवात होईल परत? पावसाळ्यातच चालू होईल, जून जुलैला चालू होईल. मग आज कोणती कोणती मच्छी टाकाल ह्याच्यामध्ये? मिक्स मच्छी आहे सगळी त्याच्यात. तर आहे, रूह आहे, कलकत्ता काटला आहे, सायपनीस, खऊल, काळा काटला. म्हणजे 7 प्रकारचे आहेत मच्छी. हा. आणि हा जो केलेला हा टँक स्टॉकिंग साठी केलेला आहे. छोटे छोटे जे छोटे तुम्ही पिल्लांसाठी आणतो, हांडी बीज आणतो, आणता त्याच्यात- हा, बीज आणून याच्यात तयार करतो ह्याच्यामध्ये आणि हुकमी पीस टाकतो त्याच्यात. मग मोठे जे तयार झाले म्हणजे साईज नुसार साईज नुसार छोटे झाले की मग डबल परत आम्ही तळ्यामध्ये तलावामध्ये टाकता. सोडतो आणि परत आणून स्टॉकिंग साठी ठेवतो. हा पण तलाच करणार आहे का हा, तुम्ही? तलाच आहे तो. हा, तर बघा त्यांचा पूर्ण तल्यांचा असलेला सेटअप. आणि त्याच्यानंतर प्लस त्यांनी बकऱ्यांचा जो केलाय, आता शेती बकऱ्या गोट फार्मिंग केले. आता इकडे आपल्याला बघायला मिळतंय कोंबड्यांचा सेटअप. हे बघा, कोंबड्या तुम्हाला दाखवतो. आणि नजारा बघितला ना तर हा बघा पूर्ण असा आहे. या इथून पूर्ण कोंबड्याच आहेत. हे बघा, या कोंबड्यांची विक्री चालू आहे. विक्री चालू आहे ना कोंबड्यांची? विक्री चालू आहे. हा, तर हे बघा, हे आहेत कोंबड्या सफेद कलरच्या, पूर्ण सफेद कलर. पण बऱ्याच जणांचा गैरसमज होईल की पोल्ट्री फार्मिंग म्हणजे पोल्ट्रीच्या असतात ना, नाही. त्या नाही ना. नाही, पोल्ट्रीच्या नाही त्या ते. पूर्ण गावठीच आहेत. कॉकलर मध्ये आहेत, गावठी मध्ये केलेले आहेत त्यांना तयार. पण पण त्यांना पोल्ट्रीचा खाद्य नाही आहे, ते बाहेर सोडतो. हे तर पूर्ण बाहेरच सोडता. हा, बाहेर सोडतो आणि नंतर तासानंतर परत आतमध्ये घेतो, परत बाहेर सोडतो. जसं मगाशी आपण बघितलं बाहेरच आहेत कोंबड्या बऱ्याचशा. पण ह्याचा भाव कसा जातो? म्हणजे पोल्ट्रीचा जातो भाव, बॉयलरचा नाही, जास्त जातो. हे एक नग 250 रुपये 300 रुपये असं किलोनी जातो. जातं. नगावर एक- जातो. 250 ते 300. आता एखादा जरा ही साईज आहे, बघा ही ती साईज 1.25 किलो पर्यंतची आहे, 1.25 1.5 किलो पर्यंत आहे. आता किती रुपयापर्यंत जाणार आहे? ते आता 300 रुपयापर्यंत जाणार हा पूर्ण एक पीस एक पीस. इथून जर नेला तर. हा, आणि मार्केटमध्ये नेल्यानंतर जास्त मार्केट नंतर कमी आहे भाव. हा, तर बघा एवढा मोठा जो होलसेलने दिला तर कमी भाव आहे, जास्त 300 झालं रुपयाने मिळतोय हा कोंबडा. तर भाव बघा. आणि आता ह्याला खाण्यासाठी पूर्ण बाहेरच सोडतात, त्याच्यामुळे बाहेर खाद्य तुम्हाला सोडतो. द्यायची गरज थोडाफार पडत नाही. गहू टाकतो, हा. मका टाकतो थोडाफार. आणि खाण्याची टेस्ट कशी आहे यांची? टेस्ट गावठी टाईप आहे, सेम गावठी. पूर्ण गावठी. गावठी. तर नक्की बघा, मी पण एकदा ट्राय करेन याच्यातला, कारण आपण कधी ट्राय केलं नाही. जसं बॉयलर नाही तर डायरेक्ट गावठीवर जातो. तरी बघा सफेद कलरचं असलेलं कोंबडं. आणि हा एक सेटअप आहे आणि त्या साईडला पण आहे ना. आता हे वेगळे आहेत का तेच आहेत? सेम आहे, तेच आहे. ते इथून तिकडे त्या साईडला गेले. त्याच्यात प्युअर गावठी पण आहेत थोडेफार. आता टोटल किती आहेत तुमच्याकडे जरी अंदाजा जरी बोलला तर? हे 100 पीस आहेत माझे आता सध्या. हे आणि ते त्या साईडला मिक्स करून सगळं ते 100 100. तर 100 जवळजवळ 100 पीस विकले आम्ही. विकलेले आहेत आतापर्यंत. आतापर्यंत. कधी सुरुवात केली ही तरी? 1 महिन्यापूर्वी केलेली आहे सुरुवात. 1 महिना झाला आतापर्यंत. हा. जसं आता बऱ्याच आता गरमीमुळे थोडा कमी आले, पावसाळ्यात पण राहणार परत आता? चालू राहतील. पावसाळ्यामध्ये बंद होणार की नाही, चालू सेलिंग चालूच चालूच असतं. राहणार? जसं पाणी वगैरे भरतो मग तेव्हा इकडे problem? पाण्याचा प्रॉब्लेम जास्त नाही नाही आहे, असतं थोडाफार पण एवढा नाही. पण ते काय बसायला त्यांना आहे, त्याच्यामुळे काय पाण्याचा प्रॉब्लेम नाही. तर जर भाव बघितला ना तर भाव तुम्ही बघितला असाल, मला पण कमीच वाटला, थोडासा मला अजाब वाटला. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विचारला, कारण भाव कमी आहे याच्यासाठी, कारण या ज्या सर्व कोंबड्या आहेत ना बाहेर सोडतात, खाद्य थोडासा कमीच वापरतात ते कोंबड्यांसाठी. त्याच्यामुळे सर्वात त्यांना पण बेनिफिट होतं आणि कस्टमरला पण बेनिफिट होतं. त्याच्यामुळं रेट तुम्ही बघितला असाल ना तर खूप कमीच वाटतंय मला. तर बाहेरच फिरतात, तर ह्या ज्या बाहेर फिरतात ना यांना बोलतात खरं म्हणजे जरी जात वेगळी असली ना तर गावठी पद्धतीने जरी वाढवलं ना
तर गावठी कोंबडी खायला टेस्टी, म्हणजे बाहेरचे जे खाद्य खातात ना ते खायला टेस्टी. तर तुम्ही बघा, हा आहे पूर्ण कोंबड्यांचा सेटअप त्यांचा. त्यांच्यामध्ये जर गावठी बघितलं, गावठी पण आहेत पण गावठी कमी प्रमाणात आहेत. तर मग काही दिवसांनी ते वाढवणार आहेत गावठी पण कोंबड्या, जसे आपल्या प्युअर गावठी असतात ते. तर ह्या जर तुम्हाला जर कोंबड्या जर घ्यायच्या असतील ना तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल करा तुम्ही, ते नक्कीच तुम्हाला माहिती देतील. आणि खास करून संपूर्ण दिवस ते इथंच असतात, म्हणजे घर जवळ असल्यामुळं ना तुम्ही कधीही इथं जरी येऊन जरी कॉल केला ना तरी तुम्हाला ते नक्कीच रिस्पॉन्स देतील. तर चला मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा, हे बघा आता बराचसा स्टॉक त्यांच्याकडे आहे, बराचसा स्टॉक आहे ना आता सध्या मुबलक प्रमाणात. म्हणजे जर एखाद्याला जर 10, 15, 20 लागल्या तरी तर तुम्ही अवेलेबल करता. हां, तर नक्की कॉल करा त्यांना. तर चला मित्रांनो, भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस. तोपर्यंत धन्यवाद. नजारा बघा तुम्ही या साईडला जर बघितला ना, मस्तपैकी सुंदर. मी